पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे 2/3 अधिक 4/3. ह्या ठिकाणी एक्झाम्पल पाहायचं, याला वाचायचं कसं आहे 2/3 अधिक 4/3. ह्या ठिकाणी वरचा जो अंक आहे त्याला आपण अंश म्हणतो आणि खालचा जो अंक आहे त्याला आपण छेद म्हणतो. पूर्णांकांच्या शेवटी जर छेदस्थानी एकसारखा अंक असेल, जसं इथं 3 दिलेला आहे ह्याप्रमाणे, तर काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला पहिली स्टेपमध्ये 3 लिहून घ्यायचं आहे, दुसरं काही करायचं नाही आहे. आणि ह्या वरच्या दोघी संख्यांची बेरीज करायची आहे. 4 अधिक 2 किती झाले, 4 अधिक 2 6 झाले आणि ह्या खाली लिहायचा आहे 3. आता 3ने ह्या 6ला भाग द्यायचा. 3 एक 3, 3 दुने 6, मग आपलं उत्तर काय आलं 2. तर ह्या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीनुसार आपण हे गणित केलेलं आहे. चला पुढचा अजून एक एक्झाम्पल घेऊया. ह्या एक्झाम्पलमध्ये पण मी सारखा बेस ज्यांचा समान छेद आहे असंच मी ह्या ठिकाणी एक अपूर्णांक घेतो. बघा 5/9 अधिक 2/9. चला तर मग सॉल्व करूया. बघा ह्या ठिकाणी तुम्ही पाहणार दोघांचा जो काही छेद आहे हा अगदी समान आहे, म्हणून आपण डायरेक्टली इथं 9 लिहायचा आणि वरचे जे काही अंक आहेत त्यांची आपण काय करायची बेरीज. 5 अधिक 2 किती झाले 7 आणि हा खालचा 9. दोघांनी एकमेकांना कुठलाही भाग जात नाही, म्हणून 7/9 हे आपलं काय आलं उत्तर आला. आता आपण ह्या ठिकाणी छेद समान असताना कशाप्रमाणे आपण अपूर्णांकांची बेरीज करतो ते आपण ह्या 2 एक्झाम्पलद्वारे पाहिलं. आता आपण पुढचे जे काही 2 एक्झाम्पल घेऊ किंवा आपण पुढचे जे काही एक्झाम्पल घेऊ त्याच्यामध्ये छेद समान नसेल. चला तर आता आपण त्याप्रमाणे एक्झाम्पल घेऊया. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये मी छेद समान आहेत का पहा बरं. 3/5 अधिक 2/9. तर ह्या ठिकाणी आपले छेद समान नाहीत. ह्या ठिकाणी 5 आहे, इथं 9 आहे, छेद समान नाहीत, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम हे छेद समान करून घ्यायचे. चला करूया. कशाप्रमाणे करायचे तर आपण पाहू. काय करायचं, सुरुवातीला हा 9 आणि 3चा गुणाकार घ्यायचा, तिरकस गुणाकार 9 आणि 3चा. बघून घ्या एकदा, 9 आणि 3चा गुणाकार घ्यायचा. चला घेऊया. 9 गुणिले 3 अधिक हा 5 आणि ह्या 2चा गुणाकार घ्यायचा. चला घेऊया 5 गुणिले 2 आणि खाली काय करायचं 5 आणि 9चा तिरकस गुणाकार करायचा. 5 गुणिले 9 ह्याप्रमाणे. मग आता आपल्याला आता काय करायचं आहे, हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घ्यायचं. 9 त्रिक 27 इथं लिहायचा 27 अधिक 5 दुने 10 इथं लिहायचा 10 आणि 5 9 45 इथं लिहायचा 45. चला पुढे जाऊया. आता काय करायचं, 27 अधिक 10 किती झाले 37 आणि खाली काय आला तुमचा 45. यांनी एकमेकांना भाग जातो का तर नाही, मग आपलं उत्तर काय आलं डायरेक्टली 37/45. ह्या उदाहरणामध्ये तुम्ही पाहणार छेद समान आहेत का तर नाही. 2/7 3/8 इथं छेद समान नाहीत, मग आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे छेद समान करायचे आहेत. चला तर करूया. काय सांगितलं मी, ह्या 8ने या 2ला काय करायचा गुणाकार करायचा, म्हणून चला करूया. 2 गुणिले 8 अधिक या 7ने या 3ला गुणायचं 7 गुणिले 3 आणि खाली परत या 7ने ह्या 8ला गुणायचं. असा गुणाकार करायचा तिरकस, नंतर असा करायचा 7 गुणिले 8. चला मग आपण आता पुढची स्टेप. 8 गुणिले 2 किती झाले 8 दुने 16 अधिक 7 गुणिले 3 किती झाले 21 आणि खाली 7 गुणिले 8 किती झाले 8 आणि 7 56 7 8 56. या ठिकाणी आपण लिहिलं 16 अधिक 21 छेद 56. चला आता ह्या दोघांची बेरीज करूया. 6 आणि 1 किती झाले 7, 2 आणि 1 किती झाले 3 आणि हा खाली काय आला तुमचा 56. आपलं उत्तर काय आलं 37/56. तर अशाप्रमाणे चला तुम्ही पाहूया. आता आपण अपूर्णांकांची वजाबाकी कशाप्रमाणे करायची ते पाहू. बघा ह्या ठिकाणी छेद मी ऑलरेडी समान केलेले आहेत, म्हणून छेद समान करायची गरज नाही. तर आपण डायरेक्टली 9 इथं लिहायचा आणि काय करायचं वरच्या 2 संख्यांची वजाबाकी. अगदी इझी. 5 मधून 2 गेले किती आले 3 आणि हा खाली काय आला तुमचा
9. आता भाग जातो का यांना तर हो, 3 1 3, 3 त्रिक 9. तर आपलं उत्तर काय आलं 1/3. चला दुसरं अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ. बघा तुम्ही पाहणार ह्या ठिकाणी 2/3 वजा 4/3. तर ह्या ठिकाणी छेद समान आहे का सर्वप्रथम पाहायचा तर हो आहे, म्हणजे छेद समान करायची गरज नाही, म्हणून डायरेक्टली आपण छेद या ठिकाणी लिहिला. आणि काय करायचं 2 वजा 4. मग 2 मधून 4 जातात का तर नाही. मग आपल्याला काय करायचं आहे 4 मधून 2 वजा करायचे. 4 मधून 2 वजा केल्यावर किती उरतात तर 2 उरतात. आणि काय याला आपण मायनस साईन द्यायचं, म्हणून -2/3. मग आता -2/3 आपलं हे काय आलं उत्तर आलं. 11/4 वजा 5/2. तुम्ही पाहा इथं छेद समान आहेत का तर नाही. चला सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहेत छेद समान करून घ्यायचे. कशाप्रमाणे करायचे 4 गुणिले 2 आणि ह्यांचा तिरकस गुणाकार 11 गुणिले 2 वजा सर्वप्रथम हा 11 आणि 2चाच गुणाकार व्हायला पाहिजे, नाहीतर आपली वजाबाकी चुकू शकते. आणि नंतर ना काय करायचं 4 गुणिले 5. चला करूया. 11 गुणिले 2 किती आले 22 वजा 4 गुणिले 5 किती आले 4 पंचे 20 आणि 4 दुने इथं आला तुमचा 8. आता 22 मधून 20 गेले किती उरले 2 आणि हा खाली काय आला तुमचा 8. आता याला भाग जाईल का तर जाईल. बेक बे बेचोक 8. तर आपलं काय आलं 1/4 हे आपलं उत्तर. बघा मी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे 5/12 वजा 8/3. चला तर ह्या एक्झाम्पलला आपण सॉल्व करूया. काय करायचं सर्वप्रथम यांचे छेद समान आहेत का पहा बरं, नाही आहेत. मग आपण सर्वप्रथम काय करू छेद समान करू. मग 12 गुणिले 3 आणि 5 गुणिले 3 आपण करायचं 5 गुणिले 3. या 5 या 3ला गुणून इथं लिहायचं वजा 12 गुणिले 8 आपण ह्या ठिकाणी लिहू. चला पुढची स्टेप 5 गुणिले 3 किती झाले 15 वजा 12 गुणिले 8 12 8 हे 96 आणि वजा या ठिकाणी 12 गुणिले 3 12 12 बाजूचे 12 36. तर आता तुम्ही पाहणार 15 मधून 96 जातात का तर नाही. मग आपल्याला काय करायचं आहे या 96 मधून हे 15 वजा करायचे. चला करूया. 6 मधून 5 गेले किती उरला 1 आणि 9तनं 1 गेला किती उरले 8. मग आपले ह्या ठिकाणी 81 आले. मात्र ही संख्या काय लहान आहे आणि ही संख्या काय मोठी. मग आपण काय करू या मोठ्या संख्येचं ह्या 81ला चिन्ह देऊ आणि हे काय आलं तुमचं 36. मग आता या दोघांना भाग जातो का कुठल्या संख्येने भाग जातो तर 9ने भाग जातो. चला मग 9ने भाग देऊया. 9 चौक 36 9 9 81. मग आपलं फायनल उत्तर काय आलं -9/4. हे आपलं काय आलं फायनल उत्तर आलं. तुम्हाला होमवर्कसाठी काही एक्झाम्पल देतो ते तुम्ही स्वतः ट्राय करायचे. या ठिकाणी मी तुम्हाला हे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा. आणि अशाच प्रमाणे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.